श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघा, घरातले ना कामं आवरायला बघ मला ना 11 वाजलेले आणि भांडे वगैरे बाकी होते. म्हणलं चला भांडे वगैरे घासून घेऊ. आणि पिल्लू तोपर्यंत झोपी घातलेलं होतं. तिची झोप एवढी भारी ना, सेकंदाची झोप आहे तिची. लगेच चालूच राहते तिचे डोळे वडे उघडणं. चला तर तुम्हाला दाखवते शिव कशा मस्त करते आणि कसे डोळे उघडून बघते. फक्त हिला झोपून ना 5 मिनटं झाले होते. आणि त्यांना त्याच्या पहिले मी कपडे वगैरे धुतले आणि म्हणलं गेले झोपी घातलं होतं पहिले. तर बघा, उठून लगे खेळायची तयारी तिची. तर तिचं म्हणणं असतं की मला घे. 3 दिवस जास्त काही झोपत नाही. झोप तर तिची खूप कमी असते बरं. आणि बळजबरी पण आपण झोप घातला ना तरी ती झोपत नाही, एवढी भारी ती. तर बघा, आज आम्ही जाणार होतो बाहेर. कशासाठी तर ते सांगते तुम्हाला. तोपर्यंत इकडे पिल्लूसोबत गप्पा वगैरे मारून घेतल्या मी. आणि म्हणलं चल आता बाकीचे काम वगैरे करून घेते. राहिलेले भांडे वगैरे घासायचे होते तर ते मग मी घासून घेतले. आणि हिच्या बघा किती मस्त चालू आहे. तर थोडंफार तिच्यासोबत बोलून ना तिला जसं झोपी घातलं. आणि झोप बघा ना कशी डोळे बारीक करून बघती मला तर. आणि मग माझं काम बाकी होतं तर चला म्हणलं ते पण करून घेते आता पटकन. तर असं काही माझ्या किचन वाट्याची अवस्था होती, तुम्ही बघू शकता. इकडे पसारा तिकडे पसारा आवरायचं बाकीच होतं सकाळपासून. तर म्हणलं चला आवरून घेऊ. तर काही अशा प्रकारे मी आवरून घेतलं. तो तुम्ही बघू शकता. तर याच्या मागे आता हे तुम्हाला 30 सेकंदात झालेलं, पण याच्या मागे पण खूप मेहनत राहते बरं. पटापट आवरून घ्यायचं हे करायचं. तर सगळं क्लीन वगैरे करून घेतलं. कारण की बाहेर गेल्याच्या नंतर घरी येऊन काम करायचं म्हणलं ना खूपच जीवावर येतं. मॅडम बघा उठले ना परत. तर आमचं आहे ना असंच रुटीन चालू राहतं बरं. 2 सेकंद झोपायचं, तोपर्यंत थोडंसं काम करायचं, परत त्याच्या बसायचं, तीसोबत खेळायचं, तीसोबत गप्पा मारायच्या. तर मॅडम आहे ना खूपच खुश होतात तिच्यासोबत गप्पा मारल्यावर. आणि कसं घरात आम्ही 2घीच जण राहतो, बाकी सगळ्याचे ड्युटीला जाता. आल्याच्यानंतर तिथं एवढी खुश होती ना खूपच, कारण दिवसभर कोणी राहत नाही. बघा मी तर उचलून घेत नव्हते ना, तर कशी नाटक करते, रडती लगे. खोटं खोटं रडते बरं ती. तिच्या डोळ्यात पाणी वगैरे काही राहत नाही. एवढा आवाज काढते ना खूपच. असं वाटतं की बाबा लेकराला किती रडायला लागतंय. आणि तिला जर म्हणलं पिल्लू तू सोबत खेळत राहिली आणि घरातले कामं कोण करतील ग, तसं एवढा आवाज चालू होतो ना खूपच. तुम्हाला दाखवते तो पण आवाज देते ती पिल्लू. काय म्हणत होती, काम करू नको माझ्याजवळच बस. काम कोण करणार आपले, कोण करणार आहे. तू चलते काम करू लागाल. नडू नको ग, आले ना मी आता, आले ना. खेळू तू सोबत आता, खेळू. पहिले खेळली तर किती खेळली तू सोबत, परत खेळू आता. बघितलं का मी तिचं नाटक किती चालू राहतं. तर अजून मी जेवण केलेलं नाही, आता 12:30 वाजलेले. तर चला म्हणलं थोडंसं जेवण वगैरे घेऊ. तर आज काय बनवलं तर मेनू तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा, आज बनवली होती फ्लावरची भाजी आणि थोडीशी खिचडी, पोळी. आणि इकडे बाजूला वाटाणे वगैरे होते, मी ते काही खात नाही. तर मग असं होतं जेवायला. तर या मग जेवायला. आणि मग म्हणलं चला आता जेवण वगैरे करू. मॅडम बघा काय करते शिव, काय शोधते. सरळ राबवली तर राहत नाही. आ काय करते तू, बोल काय करते, बोल ना. अगं 1 सेकंद पण सरळ राहत नाही ना तू पिल्लू. मी कसे काम आवरायचे घरातले, कसे आवरायचे. म्हणलं ती खेळती तोपर्यंत जर आपण पटकन ना जेवण वगैरे करून घेऊ. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग लगेच आवरून वगैरे घेतलं. आणि बघा आम्ही किती छान दिसतोय. तर आज शिव कशी दिसते तर कमेंट करून नक्की सांगा. आणि शिव बघा किती खुश होती. बाहेर जायचं होतं आम्हाला तर, आणि आम्ही जाणार होतो कुठे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर तुम्ही जागा ओळखू शकता का, सांगा बरं. तुम्ही बघितलेली आमच्या एका व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला सांगते, आम्ही आज आलो होतो गणपतीच्या मंदिरात, कारण आज होती संकट चतुर्थी. त्यानिमित्त इथं खूप सारे स्टॉल लागतात आणि मला पण ना भरपूर शॉपिंग करायची होती. शॉपिंग कोणती करायची होती तर ते तुम्हाला मी पुढं सांगते. आज आहे ना मंगळ चतुर्थी आली होती, त्यानिमित्ताने इथं एवढी गर्दी होती ना खूपच. कारण दूरदूरून लाईन होती दर्शनाची, दूरदर्शनाची पण आणि मधून दर्शन घ्यायचं होतं त्याची पण. तर आम्ही ना दूरदर्शनच घेतलं, कारण की छोटं बाळ असल्यामुळे जास्त काही तिथं थांबता येत नाही गर्दीत. आणि शिव ना सारखी त्या मिठाईकडे बघत होती. तिला वाटत होतं मला काही एखादा पेढा वगैरे घेऊन देते ही खायला. आणि तर बघा त्यानंतर आहे ना आम्ही घरी आलो.
तर बघा असा काही पसारा होता हा. होती ना खूपच खुश होती बघा, तिची खुशी ना गगनात मावे ना. कुठे गेली होती बेटा तू? कुठे गेली होती? मी साऱ्या वाटाने नुसती हसत होती. तर तुम्ही म्हणसाल एवढं सामान कशासाठी, तर आता संक्रांत जवळ येते आणि मी घेतलेलं होतं कुंतीचं वाण, तर मग मला तर वाटायचं कुंतीचं वाण. तर चला दाखवते तुम्हाला मी आज काय काय सामान आणलं, तर व्हिडिओ बघत राहा. इकडे मी सामान काढलेलं होतं आणि ह्या ताई ना तर त्या आल्या होत्या घरी. तर त्या कशासाठी आल्या तर ते पण सांगते तुम्हाला. त्यांनी आम्हाला ना 2 गोधड्या शिवून दिले त्यांनी नाही दिल्या, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे शिवायला दिल्या होत्या, तर त्याच त्यांनी आज आम्हाला आणून दिल्या. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशा त्यांनी 2 गोधड्या आम्हाला शिवून दिल्या. आणि ह्या गोधड्या त्यांनी इतक्या भारी शिवल्या ना, आम्हाला एवढ्या आवडल्या ना खूप. तर म्हणलं एवढं भारी शिवू शकता, तर आम्ही त्यांना ना परत 2 गोधड्या दिल्या. तर ते तुम्हाला समोर दाखवते. तर तुम्ही बघा, ही दुसरी ही पण छान आहे. कॉम्बिनेशन पण एवढं छान केलं ना त्यांनी 2-2 साड्याचं, खूप छान. आता आहे ना त्यांच्याकडे 2 दिल्या, तर त्या पण आहे ना आम्हाला रविवारपर्यंत देणार आहे. आणि इकडे शिवच्या बघा कशा गप्पा चालू इथं. कुठं गेलं फिरायला? किती सर्दी झाली तुला, किती सर्दी झाली, तरी पण गावाला फिरती, इकडं फिरती, बाहेर जाती, मज्जा मारती. हां, फिरायला तर खूपच आवडतं बाई तुला. जायचं का परत जायचं? ए बेटा जायचं. शिमडी पोगी आंघोळ नाही काही नाही, बोरशी. 3 दिवस आहे ना वातावरण खूपच कठीण होत चाललेलं आहे. थंडी तर जास्तच वाढत चाललेली आहे. आणि शिवला पण आम्ही हॉस्पिटलमधून आणलेलं आहे 2 वेळा, आणि तिला पण आता 2-3 टॉनिक वगैरे दिलेले आहे डॉक्टरनी. त्यानुसार आहे ना तिला थोडा फरक पडलेला आहे. तर चला दाखवते तुम्हाला आज मी कसं सामान आणलेलं आहे. तर जे तुम्ही सामान बघता ना ते सगळं मी ना 5-5 आणलेलं, कारण की मला 5 जणी द्यायचं आहे कुंतीचं वाण. तर पावडरचं, लिपस्टिक, पंचपाळं, हळदी, कुंकू. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला. आणि आज मेनू माहिती का काय संध्याकाळच्या टायमात जेवायला? आज केली होती मी उडदाची डाळ, टाकल्या त्या ज्वारीच्या भाकरी आणि थोड्याशा पोळ्या केल्या होत्या, कारण की बाबाला आहे ना ज्वारीची भाकर आवडत नाही. चला तर बाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा. बाय.